राष्ट्राचे बनकरी, राजांचे राजे, क्रांतीचा हिरा, कारकिर्दीयांचा वारसदार, यशवंत, कीर्तिवंत, गुणवंत, नामवंत, काळाशी जुळणारा, वाऱ्याच्या वेगाने चालणारा, चित्रासारखा चपळ, सह्याद्रीचा ठाण्यावर, कौलाचा महानायक, भारत देशाचा मानक, सह्याद्रीचा राजा, हत्या क्रांतिकारक, राघवाची नायकांचा, राघवाची नायकांचा. सर्वांना मानाचा जया दिवस. आद्य क्रांतिकारक सह्याद्रीचा या कोळवणचा महानायक ज्यांची आपण आरती केली त्या राघोजी भांगरेंना वंदन करून क्रांतीसूर्य महामानव धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि सर्व क्रांतिकारक जयपाल सिंग मुंडा, खाजा नाईक, राणी दुर्गावती, झलकारीबाई, या सह्याद्रीतील आपले पुनाजी केंगले, सतू मराडे आणि सर्वच राया ठाकर, नाग्या कातकरी, सर्व महामानवांना, क्रांतिकारकांना अभिवादन करून आजच्या या जयंतीचा जो काही कार्यक्रम आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आदिवासी समाजाने बदलणं गरजेचं आहे. आज आपल्यावरती खूप संकट आहे, परंतु याची आपल्याला जाणीव नाही. आज या सह्याद्रीमध्ये तुमचा जो काही घाटघर आहे, नाणेघाट आहे, हा परिसर आज अंबानीला विकलेला आहे. आपला क्षेत्र हा 5वी अनुसूचित क्षेत्र, ज्याला शेड्यूल एरिया म्हणतात, त्यालाच पेसा कायदा जो म्हणतो पेसा क्षेत्र आहे. या पेसा क्षेत्रामध्ये 1 इंच सुद्धा जमीन कोणाला घेता येत नाही. परंतु आज तुमची वर्सुबाई असेल, तुमची कळंगाई असेल आणि हा सगळा सह्याद्री असेल, हा सह्याद्री विकून टाकलेला आहे. आपला कायदा सांगतोय आपल्याला की जमीन, आदिवासीची जमीन बिगर आदिवासीला घेता येत नाही, राज्य सरकारला घेता येत नाही, या केंद्र सरकारला घेता येत नाही. मग ही जमीन अदानीला कशी काय विकली? आपल्याला माहिती नसेल, आपल्या पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरला आदेश आलेला आहे. सगळ्या आदिवासी क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत, मग तो अहिल्यानगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार, अमरावती, यवतमाळ, अशा या सगळ्या 10 जिल्ह्यांना आदेश आलेला कलेक्टरला की तुमची जी खाजगी जमीन आहे ती खाजगी जमीन सोडून जे काही फॉरेस्ट क्षेत्र आहे ते फॉरेस्ट क्षेत्र सगळं अक्वायर करावं आणि ते अदानीला देण्यासाठी मोठा प्रयत्न चालू आहे. ही बातमी समजल्यानंतर आपल्या बिरसा ब्रिगेडच्या वतीने, आदिवासी विचार मंचच्या वतीने संपूर्ण मुंबई मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करून जो काही नाणेघाट आहे, आजनावळे हा जो काही परिसर आहे, तेथील जे काही खाण होणार होती, दगडी कोळशाची खाण, ती सध्या बंद पडलेली आहे. ते अजूनही कोणत्या परिस्थितीत ती चालू करतील. तेवढीच नाही तर या सगळ्या सह्याद्रीमध्ये कुठेही अजून जमीन अक्वायर होईल, पण ती जमीन वाचवणार कसं तुम्ही? आम्हाला आमचा समाज, आमचं अस्तित्व, आमची संस्कृती याचं काही देणं घेणं नाही. आम्ही फक्त राजकीय आणि जी काही याच्या मागे पळ त्याच्या मागे पळ समाज म्हणून सामाजिक व्यवस्था संपलेली आहे. आणि म्हणून पुढची जी काही संकट येणार आहेत ती अत्यंत भयानक संकट आहेत. आणि त्याच्यामध्ये अगदी तुमच्या गळ्याशी संकटही आली तरी तुम्हाला समजणार नाही. शेवटी तुम्ही सरेंडर व्हाल आणि त्या बकऱ्याप्रमाणे म्हणाल की मारा, आम्हाला कापून टाका, अशी आपली अवस्था होईल. म्हणून बिरसा मुंडाने सांगितले की आदमी गरीब रहेगा तो चलेगा, आदमी पैसे से गरीब रहेगा तो चलेगा, लेकिन विचारे से गरीब नहीं होना. आपण विचाराने गरीब राहिला नाही पाहिजे. आपण पैशाने जरी गरीब असलो तरी विचाराने गरीब राहता कामा नये. या क्रांतिकारकांची, या बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंटा भील, खाजा नाईक, राया ठाकर, या सगळ्याच क्रांतिकारकांनी जो काही संघर्ष केला, त्या राघोजी भांगरेंनी जे काही फासावर गेले ते फासावर आपल्यासाठी गेलेले आहे. राघोजी भांगरेंना ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. देशातील असं एकमेव घराणं आहे की त्यांच्या वडीलही काळ्या पाण्याची सजा अंदमान
गंगाधरराव, त्यांचे आजोबा वालजी भांगरे हे सुद्धा क्रांतिकारक, त्यांची आई सुद्धा क्रांतिकारक, त्यांची बहीण रुक्मिणी खारे ही सुद्धा क्रांतिकारक, त्यांची पत्नी ही सुद्धा क्रांतिकारक. या सगळ्यांनी जे काही बलिदान दिलं, जे काही फासावर गेले, जे शहीद झाले, ते त्यांच्या स्वतःसाठी स्वार्थासाठी नाही, तर ते आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्यासाठी शहीद झालेले आहेत. आणि म्हणून ही जी काही जमीन जंगल आहे ते वाचलेलं आहे, ते आपल्या क्रांतिकारकांमुळे वाचलेलं आहे. आणि म्हणून इंग्रजांच्या काळात जे कायदे झाले आणि तेच पुढे कायदे राज्यघटना बनल्यानंतरही तेच कायदे अंमलात राहिले. आणि आज तसा कायदा 5वी अनुसूचित क्षेत्र जे काही म्हणतो आपण, ती राघोजी भांगरेंची कृपा आहे, बिरसा मुंडांची कृपा आहे, त्यांच्या घराची कृपा, आपल्या सगळ्याच क्रांतिकारकांची कृपा आहे. आणि हा कायदा वाचवायचा असेल, ही जमीन जंगल वाचवायचं असेल, तर आपल्याला सगळ्यांना प्रशिक्षित व्हावं लागेल. आपल्या बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण देऊ, सगळ्या कायद्यांची माहिती देऊ, आपल्या संस्कृतीची माहिती देऊ. आज थोडक्यात कार्यक्रम होतोय, परंतु संपूर्ण गाव असला पाहिजे, संपूर्ण समाज असला पाहिजे. आणि संपूर्ण समाज जागृत झाला तरच आम्ही वाचणार आहोत, अन्यथा आम्ही वाचणार नाही. मणिपूर सारखी आपली अवस्था होईल. देशामध्ये काय परिस्थिती आहे जरा उघड्या डोळ्याने पाहावं लागेल आपल्याला. एवढंच या निमित्ताने सांगतो, की असं सांगत नाही, तुम्ही परत त्याच्या बाबतीमध्ये नियोजन करा. इथे बिरसा ब्रिगेडची शाखा होणार आहे असं त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर इथं स्मारकही व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे, तेही होईल. त्या निमित्ताने कार्यक्रमचं नियोजन मोठं करावं. आणि जे काही कायद्यांचं प्रशिक्षण आहे, कायद्यांची माहिती आहे, आदिवासी समाजाचा आवाज आहे. मला तर वाटतं या जुन्नरमध्ये आवाज घुमला पाहिजे, असा आपल्या आदिवासींचा आवाज असला पाहिजे. घुमणार का? घुमणार तर नाही, पण आपण एक समाज पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो ना, तो प्रयत्न तुम्ही करणार का? करणार का? सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतीचा जय आदिवासी, जय आदिवासी. खरंच आता कुठेतरी वाटतंय की आदिवासी समाजामध्ये जी एकता आहे ती आहे. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, धरती आबा भगवान बिरसा मुंडा, तांटे मामा, राणी दुर्गावती, राणी दरबारी यांच्या थोर बहादूर यांच्या नसमत होतो. आणि तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज एकलव्य जयंती, तसेच राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, अनेक महापुरुषांची आपण जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. बांधवांनो, का बरं त्यांची जयंती साजरी करतो आपण? बांधवांनो, काहीतरी त्यांनी आपल्यासाठी केलेले, आज ते आपल्यासाठी लढले. आज राघोजी भांगरे हा सह्याद्रीचा धाना वाघ होता, तो आज आपल्यासाठी लढला. म्हणून आज आपण थोडं काय खातोय ना, ते तांदूळ भात त्यांच्यामुळे आज आपण खातोय. आज जर राघोजी भांगरे जर लढलेच नसते, तर जी आज तुमच्यामध्ये 2 एकर, 10 एकर, 5 एकर, 1 एकर जी जमीन आहे ती तुमच्यामध्ये नसती. असती का कोणाची जमीन? आज माझा राघोजी भांगरे लढला या इंग्रजांविरुद्ध, सत्तेविरुद्ध, तेव्हा का सोयी करून सोडलं या इंग्रजांना. तेव्हा माझ्या राघोजी भांगरेंनी भीमाशंकरच्या टोकापासून ते त्र्यंबकेश्वरच्या टोकापर्यंत जेवढी जमीन आहे ना, ती माझ्या राघोजी भांगरेंनी मिळवून दिलेली आहे. म्हणून आज त्यांचा उपकार आपल्याला फेडू तर शकत नाही, पण त्यांचा अस्तित्व, त्यांचा इतिहास हा पुढे आणण्यासाठी आपण हे असे कार्यक्रम घेतले पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या नवीन पिढीला पण कुठेतरी आदर्श निर्माण होईल का हा आमचे क्रांतिकारक होते, तर त्यांनी आमच्यासाठी केलं. खरं तर बोलायला गेलं तर हा मानववादी सरकार आहे. या मानववादी सरकारचं षडयंत्र आदिवासी समाजाला पाठीत खेचायचं. कधीही बघा तुम्ही, काही गोष्टी झाल्या तर आदिवासी समाजावरच सगळं येतं. आता ना 2 दिवसाचा पण एक विषय आहे, त्याच्यामध्ये पण आदिवासींनाच मागे घेतात. हा म्हणजे आदिवासी समाज कधी न्यायासाठी लढायचंच नाही का? नाही, आम्ही न्यायासाठीच लढायचं का? आमचा अधिकार आहे, आमच्या हातातलं तुम्ही हिसकून घेतात, तरी पण आपण शांत बसलो. बांधवांना आज आपल्याला पेटून उठावं लागणार आहे. जर आपण पेटून उठलो नाही
तर या येणाऱ्या नवीन पिढीला अन्याय होणार आहे. आताची परिस्थिती बघा तुम्ही, मग नंतरची परिस्थिती काय होईल? बोलायला गेलं तर खूप काय आहे बोलण्यासारखं, पण आपले मोहन हुंडे सर येतील, संजय वांगे मार्गदर्शन तर करतीलच. पण मला या ठिकाणी सर्वांना एक सांगू इच्छितो, बांधवांनो, आज जी आपली खरी संस्कृती आहे त्या संस्कृतीकडे वाढावं लागणार आहे आपल्याला, प्रथमतः. कारण संस्कृतीच आपलं काही आहे. जर संस्कृती टिकवली नाही तर तुमचा समाज पूर्णपणे हा धोक्यात येणार आहे. त्याच्यामुळे आज खरी परिस्थिती असेल तर आपल्याला ती संस्कृती टिकवणं, याच्या आधी काही झालं काही घडलं त्याच्याशी घेणं देणं नाही. आजकाल लोक बोलतात कोण राघोजी भांगरे, आज दिसला का तुम्हाला? तेव्हा जर तुमच्यासाठी केलं नसतं ना त्या राघोजी भांगरेंनी तर आजही तुम्हाला दिसले नसते. तुम्ही स्वतः दिसले नसते. तर म्हणून तुमची संस्कृती जपा. दुसऱ्यांचं काय बोलणारे बोलतात, पण जी तुमच्यामुळे आज नवीन पिढीला अन्याय होईल असं कधी वागू नका. कारण तीच नवीन पिढी तुम्हाला जाऊन विचारेल, अरे काय केलं तुम्ही माझ्यासाठी? जर तुम्ही त्या दिवशीच माझी समाजाची माझी संस्कृती टिकवली असती तर माझ्या समाजावर अन्याय झाला नसता. जास्त काही बोलणार नाही, या ठिकाणी माझे 2 शब्द सांगतो. आणि भारत देशाचा मालक आद्य क्रांतीवीर राघोजी रामजी भांगरे, तसेच जल जंगल जमिनीसाठी लढणारे थोर क्रांतिकारक होऊन गेले. राया ठाकर, तंट्या भील, नाग्या कातकरी, जयपाल सिंग मुंडा या क्रांतिकारकांना वंदन करतो. तसेच आदिवासींचे श्रद्धास्थान निसर्ग दैवत आई वर्सुबाई, कळमजा, उंबार्या, भैरोबा, वाघोबा हे निसर्ग दैवत. आज आपण येथे महाशिवरात्रीच्या दिवशी संयुक्त क्रांतिकारकांची जयंती साजरी करीत आहोत. आता 3-4 वर्ष झाले असेल या गावात क्रांतिकारकांची जयंती होत आहे. अनेक गावांमध्ये, बरेचसे गावांमध्ये अनेक पार्ट्या आहेत, अनेक कार्यक्रम होतात. पण जो तुम्ही ज्या क्रांतिकारकांचा, ज्या महामानवांची जयंती साजरी करण्याचा दरवर्षी जो निर्णय घेतला आहे तो उत्तम आहे. कारण ज्या राघोजी भांगरेंनी जल जंगल जमिनीसाठी संघर्ष केला, फासावर गेले, तर कशासाठी गेले? तर तुमच्या आमच्यासाठी गेले. तर आपली जी संस्कृती आहे ही आपण जतन केली पाहिजे. आपल्या चालीरीती परंपरा या आपण जतन केल्या पाहिजे. आदिवासी हा एक निसर्ग पूजक आहे. या निसर्गासंग त्याची नाळ जुळलेली आहे. तो या निसर्गालाच वंदन करीत आलेला आहे आणि तो प्रकृती पूजक आहे. झाडे झुडपे, पक्षी प्राणी यांना तो देव मानत आलेला आहे. तुम्ही पहा, रानामध्ये जंगलामध्ये जे प्राणी आहेत, झाडं आहेत, त्यांना आपण देव मानतो. वर्सुबाई म्हणजे वर्षाचं झाड, उंबार्या म्हणजे उंबराचं झाड, वाघोबा म्हणजे वाघ, घोरपड म्हणजे एक प्राणी, यांना आपण देव मानलेला आहे. आणि ते जे देव आहेत तुमचे, तुम्हाला जगवीत आहेत. जो ऑक्सिजन घेत आहेत ते झाडांपासून घेत आहेत. म्हणून तुम्ही निसर्ग पूजक आहे. म्हणून तुमच्या प्रत्येक विधीमध्ये या निसर्गाचंच पूजन केलं जातं. 5 पालीचंच पूजन केलं जातं. या निसर्गाचंच वंदन केलं जातं. आपल्यामध्ये 12 विधी आहेत, पण थोडक्यात 2-3 विधी सांगतो, जास्त काय बोलणार नाही. आपल्याला माझ्यानंतर आपल्या आदिवासी विचार मंचचे मार्गदर्शक मोहन हुंडे सर, आपल्या क्रांतिकारक, आपले निसर्गावर, आज शिवरात्र आहे याच्यावर आपल्याला प्यासाबद्दल थोडक्यात ते मार्गदर्शन करणार आहे. पण आपल्यामध्ये पहिला विधी केला जातो, मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर 5 दिवसांनी पाटा पूजला जातो. त्या पाट्यावरती खेकडा, मासा, 12 बळी काढलं जातं का नाही? काही ठिकाणी 5 पाली ठेवली जाते, साबर ठेवली जाते. मग ती साबर का ठेवली जाते? आपल्या पूर्वजांनी दारामध्ये मुरी असेल तिथं, जी बाळातील बाई असेल तिथं ती साबर आहे, साबर ठेवतात. तर ती साबर का ठेवली जाते? तर तुम्ही पहा, रानामध्ये जी साबर आहे, तर आपली जनावर आपल्याला लागल्यानंतर जे घसरले, आपल्याला लागल्यानंतर, जनावरांना लागल्यानंतर
जनावर त्या साबरीला घासरायची, तो चीक त्या जनावरांना माखायचा, म्हणजे ते आयुर्वेदिक ते जनावर बरं व्हायचं, रोगराई पसरू नये यासाठी ती साबर ठेवली जाते. आपण निसर्ग पूजक आहे, काच पाणी ठेवली जाते. तुम्ही पहा, लगीन कार्यामध्ये देवक काढलं जातं, ते देवक काढावंच लागतं, तेव्हाच आपलं लगीन पूर्ण होतं. त्या देवकाला काय लागतं? काच पाणी, आंबा, उंबर, बोर, रुई, जांभूळ ही निसर्गामध्ये